नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रो अँड रँकिंग या टॉपिकचा अतिशय महत्वाचा एक प्रश्न. एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये कविता वरतून 20वी. बघा, एका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी, जी पास झालेले लोक आहेत ना त्यांची यादी आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये वरतून 20वी, वरतून 20 नंबरला आहे कविता आणि हीच कविता खालून 29वी आहे. हीच कविता खालच्या दिशेने बघा 29वी आहे. तर पहिलं काम आपण हे करू शकतो की कविताचा क्रमांक जर दोन्ही बाजूने माहिती असेल, वरतून पण खालून पण, तर उत्तीर्ण लोक किती आहे हे आपण काढू शकतो. एकूण उत्तीर्ण लोक कशी काढणार आपण? हे जे अंतर आहे वरतून 20 आणि खालून 29 या दोघांची बेरीज करून -1 करणार. मग हे किती झाले तुमचे? 49 वजा 1 48. उत्तीर्ण असलेली लोक किती आहेत? 48. एक वजा का केला? कारण कविता डबल मोजल्या गेली वरतून आणि खालच्या सिक्वेन्स मध्ये, म्हणून तो एक मायनस झालाय. मग उत्तीर्ण लोक आहेत 48. पण मित्रांनो पुढे बघा, त्यांनी 6 विद्यार्थी गैरहजर आणि 6 विद्यार्थी अनुत्तीर्ण होते. मग याच क्लास मधले हे गैरहजर लोक आहेत आणि याच क्लास मधले अनुत्तीर्ण लोक आहेत. 6 आणि 6 12 लोक वाढले ह्या 48 मध्ये. 48 उत्तीर्ण लोकांमध्ये 12 लोक वाढले म्हणजे टोटल किती झाले? 60. या क्वेश्चनचा आन्सर पूर्ण ऑप्शन क्रमांक 4. थँक्यू.